नमस्कार, मी प्रियंका. आपण पाहत आहात MKM मराठी न्यूज. समस्या तुमची, बातमी आमची. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. महागाव शहरात रेती तस्करी जोमात. महसूल प्रशासनाची कार्यप्रणाली शून्यावर. महागाव तहसील कार्यप्रणालीवर जिल्हाभरात वाळू तस्करीचा कुप्रसिद्ध बोलबाला झालेला आहे. भोसा येथील पॉइंटवर मोठ्या प्रमाणात बंदुकीच्या धाकावर तस्कराकडून झालेल्या प्रकारानंतर आता महागाव शहरात पुन्हा रेती तस्कर सक्रिय झाल्याचे चित्र दिसून येत आहे. महागाव शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या नदी व नाल्यातून रात्रंदिवस अमाप चोरटी रेती वाहतूक केल्या जात आहे. 15 दिवसापूर्वी तहसीलदार यांची सेवानिवृत्ती झाल्यामुळे सध्या येथील प्रभार नायब तहसीलदार यांना देण्यात आला आहे. यामुळे रेती तस्कराचे सुगीचे दिवस आले असून रेती माफियांना प्रशासनाचा धाकच उरला नाही. महागाव शहरातील ज्येष्ठ कार्यकर्ते व शेतकरी मनोजभाऊ कोपरकर यांनी रेती तस्करी करणाऱ्या मजुरांना चांगला दम दिल्याचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल होत आहे. यातून महागाव तहसील प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. जिल्हा अधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रशासन महागाव तालुक्यातील रेती तस्करीवर आळा घालतील काय, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. सागर पायकरा, मुख्य संपादक, MKM मराठी न्यूज. नमस्कार, मी मनोज बाबाराव सुरोशे कोपरकर, तालुका महागाव इथला रहिवासी असून मी एक सामान्य शेतकरी आहे. बऱ्याच दिवसापासून माझ्या शेताच्या शेजारी लगत रेती तस्करीचा जोमात धंदा सुरू आहे. वारंवार मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो, रेती तस्कराला सांगण्याचा प्रयत्न करतो, ट्रॅक्टरवाल्या लेबरला सांगण्याचा प्रयत्न करतो, टिपरवाल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो, परंतु ते कधीही ऐकत नाहीत. उलट धमकावण्याचा प्रयत्न करतात आणि माझ्या माहितीनुसार त्यांच्याकडे वेपन वगैरे आहे असं कळते आणि त्या भीतीपोटी आजपर्यंत आम्ही काहीही बोलत नाही. पण प्रत्यक्षात आज मात्र पिकं वाढलेली आहेत. कोणत्याही धुऱ्यानं कुठल्याही रस्त्यानं शेतामध्ये आमच्या टिप्पर किंवा ट्रॅक्टर नाल्यानं फिरवतात, शेतानं नेतात. प्रशासनालाही 1-2 वेळा सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणीही ती जबाबदारी स्वीकारायला तयार नाही. परंतु आतोनात शेताचा त्रास होत असल्यामुळे, शेताचं नुकसान होत असल्यामुळे, नाले फुटत असल्यामुळं आज मला नाईलाजानं हे पाऊल उचलावं लागलं आणि आज सोशल मीडियावर मला ही पोस्ट टाकावी लागली. अनेकदा सांगितलं तर कोणी म्हणते पत्रकार, कोणी म्हणते नेता, कोणी म्हणते अनेक मुद्दे सांगून मला धमकावण्याचा प्रयत्न करतात आणि राजरोसपणे आमच्या शेतामधून वाळूची तस्करी होते. मी अनेकदा प्रशासनाला सुद्धा कळवण्याचा प्रयत्न केला, पण ते आजपर्यंत कोणीही त्याची दखल घेतलेली नाही. तरी कृपा करून या रेती तस्करीवर आळा घालावा व त्या रेती तस्करीला रोखावं, त्यापासून होणारे आमचं नुकसान टाळावं, म्हणून माझी प्रशासनाला नम्र विनंती.